नमस्कार. महाराष्ट्रातलं राजकारण, निवडणुका, अजितदादा सारख्या महत्त्वाच्या नेत्याचं अपघाती निधन आणि त्यानिमित्तानं एकंदर पुन्हा एकदा राजकारणाची चर्चा वगैरे पेक्षा एका वेगळ्या विषयावर मला असं वाटतं की यावेळच्या दृष्टिकोनमध्ये भाष्य करायला हवं. हा वेगळा विषय हा राजकारणासारखा नाही, हा तुमच्या आणि आमच्या आणि प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे. त्याच्या बाबतीतल्या त्याच्या जे काही आर्थिक घडामोडी असतात त्यांना बदल करायला लागेल असा हा आर्थिक विषय आहे. अर्थातच अमेरिकेबरोबरचा झालेला हा करार किंवा त्या कराराची घोषणा. आता गेल्या 15 दिवसामध्ये पाठोपाठ दोन महत्त्वाचे करार झाले. एक हा युरोपीय संघाबरोबरचा होता. युरोपीय संघामध्ये 27 देश आहेत आणि दुसरा हा आता शनिवारी सकाळी भल्या सकाळी ज्याची घोषणा परस्पर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली, हा अमेरिकेबाबतचा करार. आता करार म्हटलं की त्याची काही एक पद्धत असायला हवी. लिखापडी ज्याला म्हणतात, म्हणजे त्याच्यात ही कलमं दोन्ही बाजूनी देवाणघेवाणीचे वेगवेगळे प्रस्ताव, काय मान्य आहे काय अमान्य आहे याच्या लेखी नोंदी. पण हे ट्रम्प यांच्या कालखंडात सगळंच नवीन होतं आहे. त्यांनी ट्विटद्वारे हा करार झाल्याची घोषणा केली. मग त्या पाठोपाठ आपल्याला ती हो करार झाला हे अशी मान्यता द्यावी लागली आणि मग आपले व्यापार मंत्री म्हणाले की आम्ही 4-5 दिवसामध्ये या कराराचा मसुदा जाहीर करू. ते असं शुक्रवारी म्हणाले आणि शनिवारी सकाळी भल्या पहाटे इथे दिवस सुरू व्हायचे. ट्रम्प यांच्या वतीनं व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवरती आणि अन्य मार्गाने हा कराराचा कच्चा मसुदा त्यांनी जाहीर पण करून टाकला. आता त्याच्यानंतर दुपारी पत्रकार परिषद झाली, आपल्या वाणिज्य मंत्र्यांनी घेतली आणि एकंदर भारताच्या बाजूने सगळं कसं काय या करारामध्ये आहे याचा एक व्यवस्थित तपशील जाहीर केला. आता ट्रम्प यांनी जाहीर केलेला तपशील आणि याच्यावरती आपल्या सरकारचं म्हणणं हे दोन्हीही खरं म्हणजे त्याचे सगळे तपशील हे समाजमाध्यमात काय दोघांच्याही वेबसाईटवरती आहेत. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्यामध्ये न जाता आपण वास्तवाचा थोडासा विचार करायला हवा. तो करताना पहिला मुद्दा या करारामुळे होणारा भारताचा फायदा हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण अमेरिकेसारखा देश 50% आयात शुल्क भारतीय उत्पादनांवर लावतो आणि अमेरिकेची बाजारपेठ एका अर्थाने आपल्याला बंद करून टाकतो. हे नुकसान आपल्याला परवडणारं नव्हतंच आणि त्याचा परिणाम तिरुपूर असेल, इचलकरंजी असेल किंवा भिवंडीचे हातमाग असतील अशा अनेक क्षेत्रांमध्ये जाणवत होता. ज्याला टेक्स्टाईल वस्त्रोद्योग म्हणतात त्या क्षेत्रामधले कामगार असतील, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असेल, आपले हिरे असतील, आपले औषध क्षेत्र असेल, या सगळ्यांना याचा फटका बसत होता. कारण अमेरिकेने इतकं मोठं आयात शुल्क आपल्यावरती लादलं की त्याचा परिणाम म्हणून आपली उत्पादनं अमेरिकेत जवळपास परवडेनाशीच झाली. त्याच्यामुळे तिथे कोणी घेतलीच नसती आपली उत्पादनं. त्यामुळे हा करार होणं हे जितकं अमेरिकेसाठी गरजेचं होतं त्यापेक्षा कित्येक पट आपल्यासाठी अधिक गरजेचं होतं. आपली विकसनशील अशी अर्थव्यवस्था असल्यामुळे आणि ती आणखी पुढचा बराच काळ विकसनशील अशाच अवस्थेत राहणार असल्यामुळे या कराराची गरज होती, मान्य करायला हवं. त्यामुळे भारतीय निर्यातीला एक मोठी चालना मिळेल. आपल्या विमानांचे सुटे भाग बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्या, मोटारींचे सुटे भाग बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्या, भारतातला चहा, भारतातनं दागदागिन्यांची होणारी निर्यात, हिरेमाणक्यांची होणारी निर्यात, औषधांचा म्हणजे ज्याला घाऊक औषधं म्हणतो, म्हणजे ज्याला बल्क ड्रग्ज असं म्हणतात, म्हणजे प्रचंड प्रमाणावरती रसायनं बनवली जातात आणि त्याच्यातनं मग नंतर त्याचे विशिष्ट घटकांचा बदल करून ब्रँडेड औषधं ज्याला म्हणतात तशी केली जातात. चीन हा त्याच्यामध्ये जगातला सगळ्यात मोठा अग्रेसर उत्पादक आहे, ज्याला बल्क ड्रग्ज म्हणतात त्याच्यामधला. भारतातही त्याचं मोठ्या प्रमाणावरती क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला याचा फायदा होईल. आता ज्या वेळेला करार होतो त्यावेळेला जसं काही आपण देतो तसंच काही घेणंसुद्धा अपेक्षित असतं. त्यामुळे या करारामुळे भारतावरचा कर आयात शुल्क हे आता 18% येईल आणि हे अन्य देशांच्या तुलनेत सगळ्यात कमी असेल असं आपले पियुष गोयल यांनी सांगितलं. अतिशय बरोबरच आहे ते. थोडासा याच्यामधला दृष्टिकोन फक्त आपण बदलून या सगळ्याकडे बघायला हवं. म्हणजे
ट्रम्पोदय ट्रम्पोदय झाल्यानंतर जी काही करवाढ झाली त्याच्यामधला हा सगळ्यात जास्त कर आपल्यावरती होता 50% तो आता सगळ्यात कमी होईल असं सांगितलं जातं आणि ते 100% बरोबरच आहे. पण त्याच्या आधी हा कर 2.5%च होता किंवा 2.5 ते 3%, 4%च्या आसपास आकारला जात होता. त्यामुळे 2.5 ते 3% कर असलेली उत्पादनं आता 18% करांनी विकली जाणार आहेत. पण ती 50%पेक्षा कमी असल्यामुळे अधिक आकर्षक दराने विकली जातील असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही इतिहास लक्षात घेत नाही तोपर्यंत वर्तमानात काय होतं आहे आणि भविष्यात काय होऊ घातलेलं आहे याची तुलना करत नाही तोपर्यंत वास्तव लक्षात येणार नाही. म्हणून हा तपशिलाचा मुद्दा. आता या बदल्यात आपण काय घेणार आहोत, आपण काय घेणार नाही आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण इथेनॉलला आयात बंदी केली कारण भारतात मोठ्या प्रमाणावरती इथेनॉल होतं. आपण मक्याला आयात बंदी केलेली आहे, ते आपण सुदैवाने अमेरिकेकडून घेणार नाही. आपण ज्याला दुग्धजन्य पदार्थ म्हणतो ते आपण अमेरिकेकडून घेणार नाही. आपण ह्या दुग्धजन्य पदार्थांमधले जे काही घटक असतात त्यांच्या खाण्यापिण्याचे असतील त्यातले काही घटक घेणार नाही. आणि यातला एक महत्त्वाचा तपशील आपण लक्षात घ्यायला हवा. दुग्धजन्य पदार्थ आपण का घेणार नाही तर अमेरिकन गाई, अमेरिकन मका ह्याची एक वर्गवारी वेगळी आहे. नाही तर दुधाचीच वर्गवारी समजा करायची झाली तर भारतामध्ये गाई म्हटलं की शाकाहारच मानला जातो ना. म्हणजे आपल्या सगळ्या गाई या हिरवंच काहीतरी खाऊन आपलं आयुष्य व्यतीत करत असतात. अमेरिकनांना हे शाकाहार मान्य नाही आहे गायींचा. त्यामुळे अमेरिकेमध्ये गायींना अभक्ष्यभक्षण हे गायींसाठी नैसर्गिक आहे. त्यांना म्हणजे मांसाहारावर पोसलेल्या गायी तिथे असतात आणि त्यामुळे त्यांचं दूध आपल्याला नकोसं आहे आणि ते दूध नकोसं असल्यामुळे दुग्धजन्य पदार्थही त्यांचे आपल्याला नकोसे आहेत. अतिशय योग्य पाऊल आहे हे. त्याचबरोबर अमेरिकेचा मका पण आपल्याला नको आहे. याचं कारण अमेरिकेमध्ये ज्याला जनुकीय सुधारित बियाणं म्हणतात, जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, म्हणजे प्रयोगशाळेमध्ये एखाद्या बियाण्याचं वाण विकसित करायचं आणि त्याच्या आधारे त्याचं उत्पादन प्रचंड येतं अशी बियाणं वापरून शेती करायची ही आता जगन्मान्य पद्धत आहे. त्यामुळे ते आपल्याला मान्य नाही आहे. आपल्याकडे संघ विचारांचे उजवीकडचे असतील आणि किंवा साम्यवादी विचाराचे डावीकडचे असतील, दोघांनाही ह्या GM सीड्सचा, ज्याला जनुकीय वाणाच्या बियाण्यांचा, दोघांनाही ते अमान्य आहे, दोघांचाही त्याला विरोध आहे. तर त्याला आपण नकार दिलेला आहे. पण आता होकार कशाला दिला आहे? पहिली गोष्ट म्हणजे इथेनॉल आपण घेणार नाही. ते ठीक आहे कारण भारतात प्रचंड प्रमाणावरती 350-400 साखर कारखाने आहेत, खूप मोठ्या प्रमाणावरती इथेनॉल होतं. पण त्याच्यातनं ऊर्जेचा घटक असलेलं इथेनॉल काढल्यानंतर जे काही चिपाड उरतं त्या चिपाडाचा उपयोग आपल्याकडे प्राण्यांच्या खाद्यासाठी केला जातो. म्हणजे ज्याला जनावरांसाठी, जनावर म्हणजे अर्थात दुग्धजन्य पदार्थ ज्यांच्याकडून मिळतात अशा जनावरांसाठी त्याचा वापर केला जातो. अमेरिकेत तसं केलं जात नाही. अमेरिकेमध्ये इथेनॉल हे प्राधान्याने मक्यापासून बनतं आणि मक्याच्या पासनं इथेनॉल बनल्यानंतर जो काही कडबा राहतो त्याचं रूपांतर या खाद्यान्नामध्ये केलं जातं, पशुखाद्यामध्ये केलं जातं. त्यामुळे आपल्या तुलनेमध्ये अमेरिकेचा खाद्यान्नाचा दर्जा हा जास्त चांगला असतो कारण त्याच्यामध्ये प्रथिनं असतात. आपल्याकडे त्याच वेळेला सोयाबीनसारखा जे पदार्थ वापरतात ज्याच्यातनं तेल निघतं आणि एक आर्थिकदृष्ट्या एक वेगळा वर्ग हा सोयाबीनचं तेल वापरतो. तर त्या तेल निघाल्यानंतरचा सोयाबीनचा जो एक, ज्याला केक म्हणतात त्या परिभाषेमध्ये, जो एक आपण त्याला लगदा म्हणूया, त्याचा वापर या खाद्यान्न निर्मितीसाठी केला जातो. पण मक्याच्या तुलनेत सोयाबीनचं खाद्यान्न हे निकृष्ट असतं, प्रथिनं त्याच्यामध्ये कमी असतात. त्यामुळे ते आयात करायला आपण परवानगी दिलेली आहे. वरवर पाहता ही अतिशय चांगली घटना आहे कारण आता आपल्या पशुपक्ष्यांना चांगलं प्रथिनयुक्त खाणं मिळेल आणि त्यांच्या प्रकृतीची हेळसांड होणार नाही. चांगल्या दर्जाचं इम्पोर्टेड फूड, इतके दिवस ही फक्त माणसांचीच मिजास होती, ती आता प्राण्यांनाही इम्पोर्टेड फूड चांगलं मिळू शकेल. हा त्याचा अर्थातच फायदा. पण याचा तोटा असा आहे की त्यामुळे सोयाबीनचं महत्त्व आणखीनच कमी होईल.
आधीच गेली काही वर्ष सोयाबीनचे दर हा वादाचा विषय झालेला आहे. गेल्या वेळच्या निवडणुकातही तो मुद्दा होता. सोयाबीनचे दर पडत आहेत आणि त्या दर पडत असतानाच्या काळामध्ये सोयाबीनचा एक आणखी जो एक व्यापारी उपयोग होता पशुखाद्य तयार करणं, तोही आता जर अत्यंत स्वस्तामध्ये अमेरिकेतनं येणार असेल तर इथल्या सोयाबीन उत्पादकांनी करायचं काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अजूनपर्यंत त्यावरती भाष्य झालेलं नाही, पण मला खात्री आहे की या कराराचे तपशील जसजसे पुढे येतील तसतसं त्याच्यावरती यांचा विरोध, शेतकऱ्यांचा विरोध व्हायला लागेल. त्याच्याबरोबरीनं वाईन अमेरिकेतनं येणार आहे, सुकामेवा येणार आहे, हे चांगलंच आहे, कारण तेवढं हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पिकत नाही. विशेषतः अक्रोड असतील, बदाम असतील, कॅलिफोर्नियातले सुकामेवा तिथला हा खूप जगातला त्याचा दर्जा ओळखला जातो दर्जासाठी. त्यामुळे तो भारतात येणं हे केव्हाही चांगलंच आहे. आणि अर्थात ह्या सुकामेवा खाणाऱ्यांची कशी एक प्रतिष्ठितांची बाजारपेठ आहे, त्याच्यामध्ये त्याची मागणी असेल. जनसामान्यांच्या बाबतीत तसा काहीच फरक पडणार नाही आहे. वाईन हा घटकही तसाच आहे, त्याचंही स्वागत एक निश्चित वर्ग आनंदाने करेल, कारण अमेरिकन वाईन आणि अमेरिकन व्हिस्कीज या वेगळ्या असतात आणि या स्कॉटिश व्हिस्कीच्या सारख्या त्या पद्धतीनं बनवल्या जात नाहीत, त्या वेगळ्या घटकांपासून बनतात, त्याचा एक वेगळा दर्जा असतो. त्यामुळे त्या हे दोन घटक आल्याने भारतीय बाजारपेठेवर फार मोठा फरक पडणार नाही. पण 2-3 घटक हे या करारामध्ये ट्रम्प यांनी घातलेले आहेत, काही अटी घातलेल्या आहेत, त्या मात्र निश्चितच काळजी वाटाव्या अशा आहेत. पहिला मुद्दा, ते सातत्याने सांगतायत की भारतानं रशियन तेल घेण्याचा निर्णय रद्द केलेला आहे किंवा रद्द करण्यास मान्यता दिलेली आहे. म्हणजे अमेरिकेबरोबर करार करण्याच्या साठीच्या अत्यंत महत्त्वाच्या अटींमधली सगळ्यात मोठी अट कुठली होती, तर आपण रशियाकडून तेल न घेणं. आपण ज्या क्षणाला तेल घेण्यास मान्यता जी आहे, जी पद्धत सुरू आहे, ज्या क्षणाला आपण रशियाकडून तेल घेणं थांबवू त्या क्षणाला अमेरिकेचा करार होण्यास मदत होईल, ही ट्रम्प यांची सातत्याने भूमिका आहे. आणि ते आपण घेत नव्हतो म्हणून अमेरिकेबरोबरचा करार होत नव्हता. आता ट्रम्प म्हणतात की आपण रशियाकडून तेल घेणार नाही. हे मला असं वाटतं धक्कादायक अशा अर्थाने आहे की असा निर्णय भारत सरकारने अजून जाहीर केलेला नाही. पण आपली यातली मखलाशी अशी की आपण जसा आम्ही रशियाकडून तेल घेणार नाही असं जाहीर केलेलं नाही, तसंच ट्रम्प यांना राग येईल म्हणून आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू, खरेदी करणारच आहोत असंही म्हणालेलं नाही. थोडीशी नाही, बऱ्यापैकी नरोवा कुंजरोवा अशा पद्धतीची भूमिका आहे. आपले सगळे मंत्री हे सांगतात, म्हणजे भारताची ऊर्जा सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे एवढंच ते विधान करतायत, पण त्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी आम्हाला रशियन तेल गरजेचं आहे हे ते सांगत नाहीत. हा प्रश्न जेव्हा वाणिज्य मंत्र्यांना पत्रकार परिषदेत विचारला तेव्हा ते म्हणाले या प्रश्नाचं उत्तर परराष्ट्र खात्याचे मंत्री देतील. आणि परराष्ट्र खात्याच्या मंत्र्यांना जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याचं उत्तर वाणिज्य मंत्र्यांकडून मिळेल अशा अर्थाचं विधान त्यांच्याकडून आलं. त्यामुळे या विषयावर आपण अजूनही गप्प आहोत. हे मौन काही चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. जवळपास आपल्याला 58 लाख 60 लाख लिटर 60 लाख बॅरल तेल दररोज लागतं. भारताच्या अर्थगतीचा जर विचार केला त्यातलं 82 ते 85% आपण आयात करतो आणि जे आयात करतो त्यातलं 1/3 तेल म्हणजे जवळपास 18 ते 20 लाख बॅरल तेल आपल्याकडे फक्त रशियाच्या बाजारपेठेतनं येतं. आता ट्रम्प म्हणतात त्याप्रमाणे ह्या तेलाला जर आपण न खरेदी करण्याची मान्यता दिलेली असेल तर एवढा मोठा खड्डा भरून काढणं हे आपल्यासाठी मोठं आव्हान आहे. आणि तेलाचे दर न वाढवता हा खड्डा भरून काढणं हे त्यापेक्षा अधिकच अवघड आहे. त्यामुळे त्याचा कितपत गांभीर्याने विचार करायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ट्रम्प जे म्हणतात तेच त्यांच्या वतीनं करारामध्ये नोंदलं गेलेलं आहे. आपल्या बाजूनं ही बाब नोंदली गेलेली नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या संदर्भातला तो आहे की ट्रम्प म्हणतात की भारत पुढच्या 5 वर्षामध्ये अमेरिकेकडून $500 बिलियन ची उत्पादनं खरेदी करणार. म्हणजे 50,000 कोटी रुपयांचा
एकंदर अमेरिकन माल आपण अमेरिकेकडून घेणार आहोत. आता ही जेव्हा पहिली घोषणा झाली तेव्हा त्याच्याविषयी साहजिकच अविश्वास वाटावा अशीच परिस्थिती होती. कारण आत्ताचा आपला वाढीचा वेग जर लक्षात घेतला, आत्ताचा आपला अमेरिकेकडून उत्पादनं खरेदी करण्याचा वेग लक्षात घेतला, तर पुढच्या कालखंडात तो 5 वर्षात किती वाढेल याचं एक साधं समीकरण आपण विचारात घ्यायला हवं. सध्या आपण वर्षाला फक्त $41 बिलियन उत्पादनं अमेरिकेकडून खरेदी करतो, म्हणजे 4,100 कोटीची अशा अर्थाने, म्हणजे 4,100 कोटी डॉलर्सची उत्पादनं आपण अमेरिकेकडून खरेदी करतो. तर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की पहिल्या वर्षापासून ही 4,000ची ही जी आपली 4,100 कोटी, 4,000 पकडूया, ही पहिल्या वर्षापासून 10,000 कोटी वाढायला हवी. दर वर्षाला 10,000 कोटी झाली खरेदी तरच ती 5 वर्षाला $50,000 कोटी डॉलर्सची खरेदी होईल. आता 4,000वरनं 10,000पर्यंत दर न्यायचा तर हे दुपटीपेक्षा जास्त होतं. म्हणजे एका वर्षात आपल्याला ही खरेदी दुप्पट करावी लागणार आहे. तर ते जमणार आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इतक्या वस्तू खरेदी करणं, त्याचं करायचं काय, त्याची बाजारपेठ आहे की नाही, हा सगळा विचार आपल्याकडे व्हायला हवा. पण ट्रम्प यांनी हा मुद्दा करारात घातलेला आहे. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ट्रम्प एकदा जे बोलतात ते करण्यापर्यंत, म्हणजे रेटण्यापर्यंत त्यांची मजल कशी जाते हे गेल्या काही दिवसात आपण बघितलेलं आहे. त्यामुळे या 2-3 हे जे महत्त्वाचे घटक आहेत, त्या घटकांवर या कराराचं स्थैर्य अवलंबून आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि ते स्थैर्य अवलंबून आहे याचं निदर्शक काय, तर हा करार जो काही आपण अमेरिकेतर्फे जाहीर झालेला आहे त्याचं आपलं वर्णन केलं जातं अंतरिम करार आहे, म्हणजे अंतिम करार नाही. आता जे ट्रम्प सांगतायत तेच जर अंतिम करारामध्ये आलं तर आपल्याला ते तसं परवडणार आहे का याचा विचार ज्याला कोणाला ही सगळी आकडेवारी आणि आर्थिक व्यवहारात रस आहे त्या प्रत्येकाने करायला हवा. आणि त्यामुळेच म्हणजे या क्षेत्रातले तज्ज्ञ हे सातत्याने सांगतायत की एवढ्यात उत्सव साजरा करू नका. ट्रम्प हा बेभरवशाचा गडी आहे, एवढ्यात दिवाळी साजरी करू नका. आता भले भारतीय जनता पक्षाच्या संसदीय शाखेने या करारासाठी पंतप्रधानांचा सत्कार वगैरे केला असेल, तो त्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा झाला आणि कुणी काय साजरं करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा असतो. पण देशाने याविषयी करार करताना, याविषयी उत्साह व्यक्त करताना थोडीशी सावधगिरी बाळगायला हवी. त्याचं कारण असं की हा अंतरिम करार आहे. आपली जी इच्छा आहे ती त्या करारात उतरते किंवा नाही हे अंतिम करारानंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे आत्ता जे काय होतं आहे ते सगळ्या एकतर्फी घोषणा होत आहेत. एकतर्फी घोषणांना आपण केवळ म्हणून पाठिंबा देतो, त्याच्या पलीकडे आपण काहीही स्पष्टपणे केलेलं नाही. त्यामुळे हा भाग लक्षात ठेवायला हवा. आणि तो लक्षात राहणार नसेल तर एक दाखला फक्त आपण कोणीही विसरू नये. अशाच करार अमेरिकेने अत्यंत त्यांच्या म्हणजे जवळच्या देशांमधल्या गणल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाबरोबर केला. ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. म्हणजे तो दक्षिण कोरियात जे काय करायचं ते साजरं झालं. अमेरिकेने घोषणा केली, अरे दक्षिण कोरियाबरोबरचा मोठा व्यापार करार तर घडलेला आहे. पण काही काळानंतर ट्रम्प यांची मर्जी फिरली आणि ते असं म्हणाले की हा करार अंमलात आणण्यासाठी दक्षिण कोरियाच्या प्रतिनिधी सभेने, म्हणजे त्यांच्या संसदेने किंवा त्यांच्या पार्लमेंटने जे काही करायला हवं ते काय फार ते जोमाने होत नाही आहे. ती गती काही आम्हाला अमान्य आहे. म्हणून ज्या गतीने ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली, ज्या गतीने दक्षिण कोरियाने हा करार साजरा केला, त्याच गतीने ट्रम्प यांनी कराराच्या रद्द करत असल्याची घोषणा केली. थोडक्यात जी व्यक्ती एवढ्या मोठ्या करारासारखी घटना ट्विटने जाहीर करू शकते, तीच व्यक्ती ट्विट करून
हा करार रद्द केल्याची घोषणाही करू शकते. म्हणून ज्याप्रमाणे आपला युरोपीय महासंघाबरोबर करार झाला, एक त्याची लिखापडी झाली, एक शास्त्रशुद्ध पद्धत त्याच्यामध्ये अवलंबिली गेली, तसं काहीही अमेरिकेबरोबरच्या करारात झालेलं नाही. अशा वेळेला उत्साहाला आवर घालणं शहाणपणाचं ठरेल. आपण म्हणतो आहोत तसं झालं तर आनंदच आहे, दुसऱ्यांदा दिवाळी साजरी करूया. पण नाही झालं तर दक्षिण कोरियाचं काय झालं हे बघून हा आपल्या जो काही उत्साहाचा मोठा एक बुडबुडा तयार होतोय, एक उत्साहाचा झरा मोठा वातावरणात निर्माण केला जातोय, त्याला थोडासा लगाम घालणं गरजेचं ठरेल. कारण दक्षिण कोरियासारख्या आपल्या अत्यंत जवळच्या देशाचं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प जे करू शकतात ते अन्य कुठल्या देशाचं करू शकत नाहीत, असं मानणं हे भाबडेपणाचं ठरेल. म्हणून करार हा क्रांती जशी ट्विटने करता येत नाही, तसंच कराराची घोषणा ही ट्विटवर असू नये. या ट्विटचा भरवसा धरणं तितकं शहाणपणाचं असणार नाही. आणि याच्यासाठी एक छोटी गोष्ट जे कोणी विचार करणारे आहेत, ज्यांना कोणाला इंग्रजी वाचन करता येतं, त्यांनी स्वतःहून करावी. हा कराराचा तपशील अमेरिकेने जाहीर केलेला आहे, व्हाईट हाऊसच्या वेबसाईटवर आहे, अमेरिकेचे भारतातले राजदूत त्यांच्या वेबसाईटवर आहे. तिथे जाऊन स्वतः या कराराचं ज्यांना शक्य आहे त्यांनी वाचन करावं आणि हे जे काही मुद्दे मांडतो आहेत ते त्यांना तिथे जाऊन त्याविषयी त्यांनी मत स्वतःहून बनवावं. अन्यथा प्रचाराला बळी पडून आणि सत्कारांच्या वातावरणामध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये वाहत जाणं तितकं शहाणपणाचं नाही.